IRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक 1 लाख क्विंटलने वाढला। RRCच्या बातमीनंतर प्रशासनाने केली तयारी। मोकाट श्वानांमुळे नागरिकांचा जीव मुठीत, महापालिका म्हणते निर्बीजीकरण सुरू, मूळ समस्या जैसे थे। कृषी विभागाचे वराती मागून घोडे, खरीपमध्ये 125 शेतकरी बाधित, अजून जनजागृती नाहीच। शेतीत नसलेल्या व्यक्तींच्या नावाने अनुदान जमा, लाखोंचा अपहार, तरी कारवाई मात्र थंड बसत्यात। 12 लाडक्या बहिणींनी नाकारले अनुदान, इतरांच्या अर्जाची छाननी सुरू। आता सविस्तर बातम्या। सोयाबीन खरेदीची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। सोयाबीन खरेदीत अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे सोयाबीन खरेदी व्यवस्थित झाली नाही। शेतकऱ्यांची पूर्ण सोयाबीन घेतल्याशिवाय खरेदी बंद करू नये। 31 जानेवारीची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत करण्यात यावी अशी मागणी आहे। असे असताना सोयाबीन खरेदीची 1 लाख क्विंटल लक्ष्यांकांची वाढ राज्य सरकारने केली आहे। अकोला जिल्ह्यात शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यात एकूण 28,902 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 18,444 शेतकऱ्यांना विक्रीकरिता संदेश पाठवण्यात आलेले आहे। त्यापैकी फक्त 15,243 शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात सोयाबीनची विक्री केलेली आहे, म्हणजेच 13,659 शेतकऱ्यांकडून अर्थात 47% सोयाबीन विक्री होणे बाकी आहे। अकोला जिल्ह्यासाठी 6.58 लक्ष क्विंटल इतका खरेदीचा लक्ष्यांक शासनाकडून ठरवून देण्यात आला होता। यापैकी 21 जानेवारी 2025 पर्यंत 5.89 लक्ष क्विंटल खरेदी करण्यात आली असून लक्ष्यांकांपैकी फक्त 69,000 क्विंटल लक्ष्यांक बाकी आहे। अकोला जिल्ह्यात अद्यापही सुमारे 2.50 ते 3 लक्ष क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांकडे विक्रीच्या प्रतीक्षेत होता। त्यामुळे फेब्रुवारी अखेर मुदत वाढविणे आवश्यक आहे। असे असताना आज अकोला जिल्ह्यासाठी 1 लाख सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक वाढविल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली। याविषयी बुधवारी RRC न्यूजने बातमी प्रसारित केली होती। त्यानंतर या विषयाची मागणी राज्याकडे करण्यात आली। सोयाबीन खरेदीची मुदतवाढ आता आवश्यक असून केंद्र व राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या विषयी आम्ही जागरूक होतोच। अधिक संवेदनशील सरकारही झालं आणि आम्ही झालो आणि त्या माध्यमातून आपले मंत्री प्रधानमंत्री जयकुमार राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत पाठपुरावा करून आपण अकोला जिल्ह्याचा सोयाबीनचा लक्ष्यांक जो 6.5 लाख क्विंटल होता तो 1 लाख क्विंटलने वाढवून घेतलेला आहे। आमची मागणी तर 3.5 लाख क्विंटलची आहे, परंतु हा इंटरनल आमचा लक्ष्यांक वाढलेला आहे। आता तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या हातून मी केंद्राकडेही याचा पाठपुरावा आमच्या मंत्र्यांमार्फत करणार आहे आणि तिथून लक्ष्यांक वाढवून घेऊन तारीखही वाढवून घ्यायचा प्रयत्न करू। 28 फेब्रुवारी ही तारखेची मागणी केलेली आहे आणि आपला लक्ष्यांक साधारणतः 3 लाख क्विंटलने वाढवा अशी पण मागणी आपण केली आहे। तशी ही तारीख ऑफिशियली ते 1 तारखेपर्यंतच आहे। अकोला शहरातील मोकाट आणि खाजगी मालकीच्या श्वानांचा त्रास अकोलेकरांना सहन करावा लागत आहे। मोकाट श्वानांमुळे तर आई वडील चिंतित आहे, पण महापालिका मोकाट श्वानांकडे दुर्लक्ष करत असून केवळ निर्बीजीकरण करत असल्याचं सांगत मूळ समस्येकडे दुर्लक्ष करत आहे। भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने कंत्राट दिले असून यामधून श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात येत आहे। 6 महिन्यात कंत्राटदाराला 10,600 श्वान पकडून ही प्रक्रिया करावी लागणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून काम सुरू झाले आहे। अद्यापपर्यंत 380 श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया पार पडली आहे। शहरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या पाहता यापूर्वीही 15,600 निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। शहरात 26,000 श्वान असल्याचा अंदाज असून याचा लोकांना मोठा त्रास होत आहे। लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी हे मोकाट श्वान डोकेदुखी ठरत आहे। शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या पाहता ते शहरातून हद्दपार करण्याची प्रमुख मागणी नागरिकांची आहे, पण या मागणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे।
कीटनाशक फवारणीमुळे एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 या 7 महिन्यात तब्बल 119 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतली। बाधित शेतकरी उपचारांती सुदैवाने बरे झाले असून सध्या रब्बीत हरभरा आदी पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे। जिल्ह्यात दरवर्षी 100च्या वर शेतकऱ्यांना विषबाधा होते। या संदर्भात राज्य शासनाचा कृषी विभाग जनजागृतीसाठी काही खाजगी एजन्सीची नेमणूक केली जाते। अशा एजन्सीमार्फत कुठलीही जनजागृती होताना दिसत नाही। केवळ कागदोपत्री एजन्सी असते आणि पैसे खाण्याचे काम अशा एजन्सी व सरकारी यंत्रणेमार्फत सुरू असतो। शेतकऱ्यांना विषबाधा कमी होण्याऐवजी बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे। यंदा नोव्हेंबरपर्यंत 119 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने पुढील काही दिवसात बाधितांची संख्या आणखी वाढू शकते। या खरीप हंगामात फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा होण्याचे सत्र सुरूच असून रब्बी हंगामात काळजी घेण्याची गरज आहे। शेतकऱ्यांच्या जागृतीसाठीचा निधी गेला कुठे असा प्रश्न अनुत्तरित आहे। राज्यात पीक विमा घोटाळा गाजत असतानाच जिल्ह्यात आता नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईत घोळ झाला असून त्या गावात शेती नसलेल्या व्यक्तींना अनुदान अदा केल्याचे पुढे आले आहे। 2 ठिकाणी झालेल्या या प्रकाराची चौकशी केली असून अहवालात अनेक गंभीर बाबी नोंदवल्या आहेत। खंडाळा, बोरवा, चंदनपूर येथे शेतजमीन नसलेल्या व्यक्तींच्या नावे अनुदान अदा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। आधीच सरकारी पातळीवर निधीची चणचण असताना शासनाला 26,47,000चा फटका बसला। एकीकडे पात्र बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी संघर्ष करावा लागत असून दुसरीकडे मात्र शेतीच नसलेल्या व्यक्ती बळीराजाच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारत आहेत। प्रशासकीय यंत्रणाही ठोस कारवाई न करता कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप होत आहे। निसर्गाच्या लहरीपणाने नापिकीमुळे शेतमालाचे उत्पादन घटत असून उत्पादन व वाढता उत्पादन खर्च मात्र वाढतच आहे। जिल्ह्यात 2021-2022 मध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते। कपाशी, सोयाबीनसह अन्य पिकांना फटका बसला होता। अनेक दिवस शेतात पाणी साचून होते। पुरामुळे जमीनही खरडली होती। तेल्हारा तालुक्यात खंडाळा, आडसूळ, उमरी परिसरातही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले। नुकसानीचे महसूल, कृषी व जिल्हा परिषद अशा 3 यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पंचनामे केले। मात्र याबाबत चौकशीची मागणी झाल्याने तहसील कार्यालयाच्या आदेशाने चौकशी झाली। खंडाळा येथील तलाठी भारत ढोरे, तलाठी नंदू गोविंद मांडवे यांनी अनुदान वितरणात अनियमितता केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला। ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करून पुढील कार्यवाहीची शिफारसही करण्यात आली। चौकशी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांच्या समितीने केली होती। याबाबतचा अहवालही अकोट उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला। मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। सर्व शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा होतो। झेंडावंदन, राष्ट्रगीत गायन आदी विविध उपक्रम राबविले जातात। पण रविवारी अकोल्यातील पत्रकार कॉलनीतील म्हाडा ऑफिसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला नाही असा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेता बुडन गाडेकर यांनी केला आहे। त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आहे। म्हाडाच्या अकोला स्थित पत्रकार कॉलनीच्या ऑफिसमध्ये रविवारी 26 जानेवारी रोजी झेंडावंदन झाले नसल्याची माहिती राष्ट्रवादी युवा नेते बुडन गाडेकर यांनी दिली आहे। याविषयी जिल्हाधिकारी यांना रितसर तक्रार केली आहे। ज्यांनी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज बुडन गाडेकर यांनी व्यक्त केली आहे। सर्व शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची गरज आहे असे असताना अकोल्यातील म्हाडा कार्यालयात झेंडावंदन झाले नसल्याची माहिती गाडेकर यांनी दिली आहे। दरम्यान याविषयी जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहरातील सर्व्हिस लाईन्स खाजगी लोकांच्या ताब्यात असून त्या सार्वजनिक राहिले नसल्याची ओरड आहे। महापालिकेचे दुर्लक्ष असून प्रभागातील इंजिनियर आणि इतर महापालिका कर्मचारी क्षेत्रीय अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण आहे असे नाही तर शहरातील सर्व्हिस लाईन्स देखील अतिक्रमित आहे। इतकेच नाही तर काही सर्व्हिस लाईन्सला लोकांना जाळ्या लावून लॉक केले आहे।
शहरातील स्वच्छता मोहिमेत सर्व्हिस लाईन्सचे लॉक हे आडवे येत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. शहरातील काही भागातील सर्व्हिस लाईन्सवर अतिक्रमण असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. शहरातील रस्ते अतिक्रमणाने मोकळा श्वास घेत नसताना आता शहरातील सर्व्हिस लाईन्सवर अतिक्रमण झाल्याने दात कुठे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचे प्रभाग निहाय असलेले इंजिनियर, स्वच्छता निरीक्षक आणि या सर्वांवर देखरेख करणारे क्षेत्रीय अधिकारी यांचे लक्ष कुठे आहे असाही प्रश्न निर्माण होतो. अकोला तालुक्यातील आखतवाडा श्यामाबाद भागात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठ्यात दिरंगाई होत आहे. याबाबतची तक्रार पाहता आज या गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मार्के व त्यांच्या चमुणे गावाला भेट दिली. लोकांनी त्यांना सविस्तर माहिती देऊन पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी निवेदन दिले. अकोला म्हैसांग दरम्यान आपातापा नजीक आखतवाडा, श्यामाबाद, अनकवाडी आणि लगतची गावे पाणी समस्येचा सामना करतात. प्रकल्पात पाणी असो वा नसो समस्या कायम असते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांना पत्र पाठवून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात RRC न्यूज नेटवर्कने पाठपुरावा केला. त्याची दखल मार्के यांनी घेतली. गावातील समस्येविषयी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. आता तरी समस्या सुटेल असे नागरिकांना विश्वास आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील मजुरांना काम देण्यात खासगी कंपन्या, एजन्सीज पुढे असून आता सरकारी यंत्रणा देखील इतर राज्यातील मजुरांकडून काम करून घेत आहे. असा प्रकार वन विभागाद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. अकोला वन विभाग मार्फत लोणी रिधोरा येथील वन विभागच्या जंगलात पाणी साठवणसाठी CCTचे काम सुरू आहे. सदरचे खोदकाम हे मध्य प्रदेश येथून आलेल्या मजुरांकडून करण्यात येत असल्याने स्थानिक मजुरांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे. एकतर ग्रामीण भागातील मजुरांना यावर्षी शेतीमध्ये चांगले उत्पन्न झालेले नाही, तसेच त्यांच्यावर बँकेचे कर्ज सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे शासकीय कामांमध्ये त्यांना मजुरी मिळत नसल्याने नेमका आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करावा तरी कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेल्या परराज्यातील मजुरांव्यतिरिक्त स्थानिक मजुरांना काम दिले असते तर त्यांच्या उदरनिर्वाहामध्ये वाढ झाली असती अशा चर्चा वर्तुळात व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत परराज्यातील मजूर शासकीय कामासाठी बोलवू नये अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. जिल्ह्यात 4,47,000 लाडक्या बहिणी असून 26 जानेवारीपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान निकषात न बसणाऱ्या बहिणींनी स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारचे ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. योजनेचा हप्ता 2,100 रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल. त्यानुसार राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा 2,100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल अशी स्थिती आहे. दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प मार्च 2025 मध्ये सादर केला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांच्या हप्त्यासाठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सरकारने निकषांच्या आधारे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असल्याचे जाहीर केल्याने पात्र लाभार्थींची संख्या कमी होणार आहे. जिल्ह्यातील आधी पात्र ठरलेल्या 12 बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केले आहेत. निकषात न बसणाऱ्या लाभार्थींकडून लाभ बंद करण्यासाठी अर्ज देण्यात येत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक 1,00,000 क्विंटलने वाढला.
RRCच्या बातमीनंतर प्रशासनाने केली तयारी. मोकाट श्वानांमुळे नागरिकांचा जीव मुठीत. महापालिका म्हणते निर्बीजीकरण सुरू, मूळ समस्या जैसे थे. कृषी विभागाचे वराती मागून घोडे. खरीपमध्ये 125 शेतकरी बाधित, अजून जनजागृती नाहीच. शेतीत नसलेल्या व्यक्तींच्या नावाने अनुदान जमा, लाखोंचा अपहार, तरी कारवाई मात्र थंड बसत्यात. बारा लाडक्या बहिणींनी नाकारले अनुदान, इतरांच्या अर्जाची छाननी सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत रहा. RRCच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यासह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.